नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण आज पुढचा भाग पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या वाक्यात शोधाट वापरायचंय किंवा दिलेल्या वाक्यातलं TOO आणि TO2 रिमूव्ह करायचंय. रिमूव्ह करायचंय म्हणजे काय करायचं? त्या वाक्यातून काढून टाकायचंय. काय करायचंय? त्या वाक्यातून काढून टाकायचंय. विद्यार्थी मित्रांनो, आपण काल बघितलंय. काय बघितलंय? की दिलेल्या वाक्यात जर काय असेल TOO आणि TO2 तर त्या वाक्यामध्ये सो दॅट वापरावं लागतं किंवा त्या वाक्यातलं TOO TO2 हे काढून टाकावं लागतं. हे काल बघितलेले वाक्य, अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेली वाक्य ही साधी वाक्य होती. आता जरा त्याच्या पुढचं म्हणजे थोडं किचकट वाक्य. या वाक्यामध्ये किचकटपणा कशामुळे आलाय? बघा याच्यामुळं. फॉर आणि त्याच्यानंतर आलेली द्वितीय विभक्ती. आय ही द्वितीय विभक्ती कशाची आहे? नाही, मी ही द्वितीय विभक्ती कशाची आहे? आयची द्वितीय विभक्ती मी. वीची द्वितीय विभक्ती अस. हिची द्वितीय विभक्ती हिची द्वितीय विभक्ती हिम. सीची द्वितीय विभक्ती सांगा. सीची द्वितीय विभक्ती हर. अशा सर्व नामाच्या प्रथमा आणि द्वितीय विभक्ती या आपल्याला माहीत असायला पाहिजेत. यानंतर मी आपल्याला ह्या सविस्तर देणारच आहे. तर उत्तर लिहित असताना काय करायचं बघा. सुरुवातीला मार्जिनमध्ये ANS लिहायचं, त्याच्या खाली अंडरलाईन करायची आणि अगोदरच्या लेक्चरमध्ये झाल्याप्रमाणे क्रियापदापर्यंत काय करायचं? जशाला तसं लिहायचं. कोणतं क्रियापद ह्या वाक्यात? इज. म्हणजे आपल्याला हे वाक्य इज पर्यंत जशास तसं लिहावं लागेल. चला तर मग लिहा. इट इज. इट इज. लिहिलं? हा. आता त्याच्यानंतर काय करायचं? ज्या ठिकाणी TO2 आहे तिथं काय करणार? तो घेणार. काय घेणार? तो. आणि त्याच्यानंतर काय करायचं? TOO2च्या नंतर आलेलं जे विशेषण आहे ते विशेषण तिथं लगेच लिहून काढायचं. कोणतं आहे विशेषण? डिफिकल्ट. चला तर मग लिहा. डिफिकल्टचं स्पेलिंग DIFFITULT. आता बघा, लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे विशेषणाच्या नंतर आलेला हा जो फॉर मी हे जे शब्द आहेत हे शब्द आता इथं लिहायचे नाहीत. तर मग कुठं लिहायचे ते? तर नंतर. मग काय करायचं आता? या TO2च्या जागेवर दॅट घ्यायचं. दॅट. मग तुम्ही म्हणाल आता याचं काय करायचं? सांगतो. थांबा, एवढी घाई करू नका. TO2च्या जागेवर काय घेतलं? दॅट. आणि त्याच्यानंतर काय करायचं? हा जो फॉर आणि त्याच्यानंतर आलेली द्वितीय विभक्ती आहे त्याचं काय करायची? प्रथमा विभक्ती. इथं सांगितलं बघा आपल्याला, आयची द्वितीय विभक्ती मी आहे म्हणून इथं मीच्या ऐवजी प्रथमा विभक्ती काय येईल? आय. आणि आता त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला कॅन नॉट किंवा कुड नॉट घ्यावं लागतं. काय घ्यावं लागतं? कॅन नॉट किंवा आपण त्याला कांट म्हणू किंवा कुडंट. COULTN, कुडंट. मग आता दोन्हीपैकी कोणता शब्द घ्यायचा बरं इथं? कांट घ्यायचं की कुडंट घ्यायचं? बरोबर, अगदी बरोबर. कांट घ्यायचं. कशामुळं? या वाक्यामध्ये वर्तमान काळ आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर काय करणार तुम्ही? TO2च्या नंतर आलेले जे शब्द आहेत ते लिहून काढायचे. कोणता शब्द? SOLVE, सॉल्व. आणि शेवटी काय करायचं? पूर्णविराम द्यायचा. कळालं? काय जादू झाली. वाक्य आपल्या समोर आलं. आता याचं उत्तर लिहून दाखवायचं. कसं लिहायचं उत्तर याचं? हे बघा, इथं TOO2 आहे आणि या ठिकाणी TO2 आहे. या 2च्या जागेवर काय येणार आहे? तो येणार आहे. आणि या TO2च्या जागेवर दॅट येणार आहे. काय येणार आहे? दॅट.
चला तर मग उत्तराला सुरुवात करूया. क्रियापदापर्यंत जशाच तसं लिहायचं. इट वॉज. आता इथं काय करायचं आपल्याला? या TO2 च्या जागेवर काय घेणार? काय घेणार बोला? सो घेणार. घेतलं. मग त्याच्यानंतर काय करायचं? हा जो विशेषणाचा भाग आहे तो लिहून काढायचा. सो डिफिकल्ट, DIFFICULT, डिफिकल्ट. फॉर आणि मीच्या नंतर आलेले शब्द लिहून काढायचे का? फॉर आणि त्याच्यानंतर आलेली द्वितीय लगेच लिहायची का? नाही. तर काय करणार तुम्ही आता? इथं या TO2 च्या जागेवर दॅट घेणार. ओके ओके, ठीक आहे. आणि मग आता त्याच्यानंतर काय करायचं? वाक्याच्या सुरुवातीस आलेला करता इथं न घेता फॉरच्या नंतर आलेल्या शब्दाची काय करायची? प्रथमा विभक्ती घ्यायची. मग मीची प्रथमा विभक्ती आय. आता या वाक्यामध्ये भूतकाळ आहे म्हणून आयच्या नंतर काय घेणार? बरोबर, COULD, NT, आय कुडंट. आणि हा भाग प्रश्नामधला उत्तरात घ्यायचा नाही. आय कुडंट. कुडंटच्या नंतर काय घ्यायचं? TO2 च्या नंतर आलेले शब्द. कोणता शब्द? इथं एकच शब्द आलेला आहे, SOLVE. कळालं? सांगा कसं लिहायचं उत्तर आता याचं? मार्जिन मध्ये ANS, ANS, एक टिंब, त्याच्या पुढे 2 टिंब आणि त्याला अंडरलाईन करायचं. क्रियापदापर्यंत जशाच तसं लिहा. क्रियापद कोणतं आहे? इज. मग इज पर्यंत जशाच तसं. इट इज. त्या TOO2 च्या जागेवर काय घ्यायचं? सो. बरोबर, सो घेतलं. त्याच्यानंतर काय करायचं? हे विशेषण घ्यायचं. इट इज सो हॉट. इट इज सो हॉट. आता फॉर आणि मीच्या नंतर आलेले शब्द इथं लिहिणार का? नाही. काय करायचं? तर हे TO2 आलेलं आहे त्याच्या जागेवर काय करायचं? दॅट घ्यायचं. दॅट. आणि दॅटच्या नंतर फॉरच्या नंतर आलेल्या शब्दाची काय करायची? प्रथमा विभक्ती. मीची प्रथमा विभक्ती आय. वर्तमान काळ असल्यामुळं आयच्या नंतर कांट. आणि उरलेले शब्द ड्रिंक, DRINK, ड्रिंक. आता याचं काय करायचं आपल्याला? हे TOO2 आणि हे TO2 निघून जाणार. या 2 च्या जागेवर काय येणार? सो. आणि ह्या 2 च्या जागेवर दॅट. बाकीच्या तर गोष्टी आपल्याला माहित आहेत. चला तर मग लिहूया उत्तर. कसं होईल उत्तर? इट वॉज सो हॉट. फॉर्म येईल का आता या वाक्य इथं उत्तरामध्ये? नाही. तर डायरेक्ट TO2 च्या जागेवर दॅट. फॉरच्या नंतर आलेल्या शब्दाची प्रथमा विभक्ती आय. वाक्यात भूतकाळ आहे म्हणून कुडंट, COULDNT, कुडंट. TO2 च्या नंतर आलेले शब्द ड्रिंक. झालं आपलं उत्तर तयार. चला सांगा ह्याचं उत्तर काय होईल? बरोबर, इट इज. या TO2 च्या जागेवर तो. त्याच्यानंतर विशेषण लार्ज. फॉरस घ्यायचं का? नाही. या TO2 च्या जागेवर दॅट. काय घ्यायचं? दॅट. आणि दॅटच्या नंतर या फॉरच्या नंतर आलेल्या असची प्रथमा विभक्ती वी.
वाक्यात वर्तमान काळ आहे म्हणून कांट आणि TO2 च्या नंतर आलेले शब्द वियर, WEAR. चला आता शेवटचं वाक्य घेऊया, त्याच्यानंतर आपण थांबूया. शेवटचं वाक्य इट, घ्या वाक्य, घ्या वाक्य. इट इज नाही, काय घ्यायचं आपल्याला? वॉज घ्यायचे. वॉज तो लार्ज, LARGE, लार्ज फॉर अस. हा इथं सो नाही घ्यायची, इथं काय घ्यायचं आपल्याला? काय घ्यायचं? TOO. इट वॉज टू लार्ज, LARGE, लार्ज फॉर अस, US म्हणजे आम्हाला. टू वियर, WEAR, वियर. कसं होईल उत्तर? इट वॉज, TOO च्या जागेवर तो, त्याच्यानंतर लार्ज फॉर अस घ्यायचं का? नाही. मग इथं TO2 च्या जागेवर दॅट, त्याच्यानंतर वाक्याच्या फॉरच्या नंतर आलेल्या द्वितीय विभक्तीची प्रथमा वी, वॉज असल्यामुळं कुडंट किंवा कुड नॉट, COULDN'T, आणि वियर, WEAR, वियर. आता एकदा मी मगाशी जसं सांगितलं आपल्याला प्रथम आणि द्वितीय विभक्ती लिहून देतो. 2 कॉलम करा. एक प्रथमा विभक्ती, प्रथमा विभक्ती. दुसरा करा द्वितीय विभक्ती, द्वितीया, आणि लिहून घ्या हे द्वितीया विभक्ती, द्वितीया विभक्ती. आता इथं प्रथमा विभक्तीमध्ये सर्व सर्वनाम लिहून घेऊ. आयचा अनेक वचन, वी, यू, यूचं एक वचन अनेक वचन सारखंच आहे म्हणून ते डबल लिहिणार नाही आपण. त्याच्यानंतर ही, ती, इट, आणि ह्या तिन्हींचं अनेक वचन एकच आहे, कोणतं? दे, THEY, दे. त्याच्यानंतर आणखीन एखादं नाव घेऊ आपण प्रथमा विभक्ती, आणि अनेक वचनी एक नाम घेऊ, पीपल, PEOPLE. तर आता आपण यांच्या विभक्त्या बघू. आयची द्वितीय विभक्ती मी, वीची द्वितीय विभक्ती अस, यूची द्वितीय विभक्ती यू, त्याच्यानंतर हिची द्वितीय विभक्ती हिम, सीची द्वितीय विभक्ती हर, इटची द्वितीय विभक्ती ईट, त्याची द्वितीय विभक्ती तेम, आणि राम म्हणजे एखादं नाव आलं तर त्या नावाची प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्ती एकच असते, म्हणून रामची द्वितीय विभक्ती राम, आणि पीपलची द्वितीय विभक्ती पीपल, PEOPLE. कळालं? हे सगळं तुम्ही पाठ करून ठेवायचं आहे. धन्यवाद.